आचारसंहितेमुळे लाडक्या बहीण योजनेला ब्रेक लावलेला आहे, ती थांबवली आहे. नाही, आचारसंहितेमुळे लाडक्या बहिणीला ब्रेक लावण्याचा काही प्रश्न आलाच नाही. कारण म्हणजे अजून ज्यांचे बाकी आहेत त्यांनाही पैसे मिळतील. एकही माझी बहीण वंचित राहणार नाही. एवढंच सांगतो की माझ्या लाडक्या बहिणींच्या योजना कधी बंद होणार नाहीत. तुमच्या महिलांसाठी आनंदाची बातमी, खुशखबर. लाडक्या बहिणींनो, टेन्शन घेऊ नका. लाडकी बहीण योजनेला ब्रेक नाही. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली स्पष्ट. लाडक्या बहीण योजनेला स्थगिती लागण्याचं वृत्त समोर आलं, ज्यामुळे महिला खूप चिंतित होत्या. पण आता पुढच्या हप्त्यासंदर्भात महत्त्वाचे अपडेट समोर आलेले आहे. योजना बंद झाल्याचं वृत्त आलं, त्यानंतर महिलांना वाटलं आता पुढच्या हप्त्याचं काय होणार, दिवाळी बोनसचं काय होणार, ज्या महिलांना अजून काही हप्त्यांचे पैसे राहिले आहेत त्यांचं काय होणार, काही महिलांना सगळे पैसे आले पण बोनस राहिला त्यांचं काय होणार, तर काही महिलांना अजून एकही रुपया आला नाही तर त्यांचं कसं होणार. तर अशा शंका उपस्थित होत होत्या, प्रश्न निर्माण होत होते, महिलांमध्ये खळबळजनक स्थिती निर्माण झाली होती. पण खुद्द मुख्यमंत्री ज्यावेळेस त्यांना पत्रकारांनी एक प्रश्न विचारला, ज्यामध्ये त्या ठिकाणी जे माध्यम आहेत, वेगवेगळे मीडिया आहेत, त्यांनी प्रश्न विचारला, जे त्यामध्ये सांगण्यात आलं की प्रश्न असा होता की आचारसंहितेमुळे लाडकी बहीण योजनेला ब्रेक लागलाय, लाडकी बहीण योजना स्थगित झाली. तर या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले, जे ऐकून तुम्हाला आनंदाचा धक्का बसणार आहे. लक्षात घ्या, योजनेमध्ये त्या ठिकाणी ब्रेक लागल्यामुळे, स्थगिती लागल्यामुळे जी शंका निर्माण झाली, जी चिंता निर्माण झाली होती, आता ती चिंता मिटलेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की योजना कधीही बंद होणार नाही. याचबरोबर त्यांनी एक आनंदाचा धक्का देखील त्या ठिकाणी दिला की जो ऐकून तुम्हाला डबल आनंद त्या ठिकाणी होणार आहे. संपूर्ण आणि सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊ. तुम्हाला आतापर्यंत 1,500 आले असतील, काहींना 3,000, काहींना 4,500, तर काहींना 7,500 आले असतील, दिवाळी बोनस आला असेल किंवा काहीच पैसे आले नसतील, तुम्हाला पुढच्या हप्त्याची चिंता लागली असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. कारण की व्हिडिओमध्ये शेवटच्या भागामध्ये एक विशेष सूचना तुम्हाला देण्यात येणार आहे की ती सूचना जर तुम्ही पाळली तर तुम्हाला 150, 200चे 2,500 त्या ठिकाणी कसे मिळतील याविषयी क्लिअर सांगण्यात आलेले आहे. चला तर मग सुरू करूयात व्हिडिओ. सगळ्यात पहिलं लक्षात घ्या की महाराष्ट्रात जी लाडकी बहीण योजना आहे ती सुरू करण्यात आली. लाडक्या बहिणींना योजनेअंतर्गत दरमहा 1,500 रुपये मिळत होते. मग आता महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर होताना आपल्याला दिसले. जुलै महिन्यापासून महिलांना पैसे मिळत होते. योजनांचा महिलांना प्रतिसाद मिळाला. मग त्यात काही महिलांनी जुलैमध्येच फॉर्म भरले, काहींनी ऑगस्टमध्ये भरले, काहींनी 15 ऑक्टोबरपर्यंत जी डेट देण्यात आली होती तिथपर्यंत भरले. पण आता प्रश्न तोच आहे, भरपूर महिलांना कमी अधिक म्हणजे हप्ते कमी अधिक त्या ठिकाणी आले. काहींना सगळे हप्ते आले, काहींना एखाद दुसरा हप्ता मिस झाला, काहींना सगळे पैसे आले पण बोनसच आला नाही, काहींना बोनस देखील आला पण गॅस सिलेंडरचे पैसे आले नाही. तर मग हे का आले नाही? आता योजनेच्या स्थगितीची जी बातमी आहे ती व्हायरल झाली. मग त्यानंतर मग योजनेच्या पुढच्या हप्त्यांचं काय होणार, बोनसचं काय होणार, मागचे जे हप्ते राहिले त्यांचं काय होणार, ऑक्टोबरमध्ये पैसे भरले त्यांचं काय होणार. तर सगळ्यात आधी योजना जी स्थगित झाल्याचं वृत्त काय आहे ते समजून घ्या. आणि लगेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रचार माध्यमांशी बोलताना काय म्हणाले आणि ज्यामुळे महिलांमध्ये प्रचंड आनंद त्या ठिकाणी उत्सव साजरा होत आहे, काय म्हणाले एकनाथ शिंदे ते आपण समजून घेऊ. काय होतं, महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकी जाहीर झाल्या. लक्षात घ्या, आता ज्या दिवशी निवडणूक जाहीर होतात त्या दिवसापासून आचारसंहिता लागते. हे कॉमन तुम्हाला माहिती देखील असेल. आचारसंहितेचा जो नियम असतो त्या नियमामध्ये नवीन योजनेच्या घोषणा करता येत नाही, नवीन योजनांचे पैसे वाटता येत नाही, उद्घाटन करता येत नाही, प्रचार रॅली जरी करायची असली तरी देखील अडचणी सत्ताधारी पक्षाने येत असतात. पण मग त्यात एक नियम असा होता की ज्या जुन्या योजना आहेत तर त्या चालू राहतात, त्यांची अंमलबजावणी सुरू राहते, त्यांचा लाभ देखील देणं सुरू असतं. पण काय आलं, मतदान आयोग जे आहे, जे निवडणूक आयोग आहे, तर त्यांनी परत एकदा फेरतपासणी केली, सरकारकडे तपासणी केली की कोणत्या अशा योजना आहेत की ज्यांचा मतदारांना डायरेक्ट लाभ मिळतो आहे आणि ज्यामुळे त्यांच्या मतांवर प्रभाव पडत आहे, तर अशा योजना बंद करण्याच्या सूचना दिल्या. मग ज्यामध्ये समोर आली सगळ्यात लोकप्रिय योजना लाडकी बहीण योजना, महिलांच्या गळ्यातली ताईत बनलेली योजना, जी अतिशय सुप्रसिद्ध आणि बहुचर्चित होती, जिच्यामध्ये महिन्याला 1,500 रुपये मिळत होते, सोबत बोनसची घोषणा झाली होती, मोबाईल फोन असेल, गॅस सिलेंडरचे पैसे असेल, महिलांना भरभरून वाटलं जात होतं. पण मग सरकारकडे निवडणूक आयोगाने विचारणा केली तर सरकारने म्हणजे सरकारचं जे मंत्रालय आहे, महिला व बाल विकास मंत्रालय, ते यांच्या ज्या आदिती तटकरे मंत्री आहेत तर त्यांच्या विभागाने सरकारला माहिती दिली की आम्ही 4-5 दिवसापूर्वीच याचं जे लाभ आहे तो वितरण करण्याचा थांबवलेला आहे. मग निवडणूक आयोग त्या ठिकाणी असं काय म्हणाला की ज्यामुळे जी योजनेला स्थगिती आली, तर निवडणूक आयोगाने सूचना दिल्या की या योजनेमुळे मतदारांच्या मतांवर प्रभाव पडू शकतो,
त्यामुळे ही योजना स्थगित करावी. मग आता खरंच ही योजना बंद होणार का? योजना बंद होणार का? पुढच्या हप्त्यांचं काय होणार? 6वा 7वा हप्ता येणार का? बोनसच्या पैशांचं काय होणार? याविषयी आता सगळ्यात त्या ठिकाणी मोठी शंका उपस्थित झालेली आहे. महिलांमध्ये एकच प्रश्न आहे, एकच खळबळ आहे. तर या संदर्भात प्रचार माध्यमामध्ये मोठी चर्चा आहे आणि काही प्रचार माध्यमांनी त्या ठिकाणी शिंदे साहेब जे एकनाथ शिंदे आहेत तर त्यांना प्रश्न विचारला. त्यांना असं विचारलं एक माध्यमांनी की आचारसंहितेमुळे लाडकी बहीण योजना जी आहे तर ती त्या ठिकाणी बंद झाल्याचं किंवा स्थगित झाल्याचं वृत्त आहे, बातमी समोर येत आहे. तर या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की आचारसंहिते त्यांनी त्यावर त्या ठिकाणी एक प्रश्नाचं उत्तर दिलं आणि जे उत्तर ऐकून तुम्हाला आनंदाचा धक्का बसेल आणि त्यांनी पुढे काय सांगितलं तेही तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेल. आचारसंहितेमुळे ते असं म्हणाले की आचारसंहितेमुळे लाडकी बहीण योजनेला ब्रेक लावण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. लक्षात घ्या, ते असं म्हणाले ब्रेक लागण्याचा काही प्रश्नच नाही, कारण आम्ही सरकारने काळजी घेतली होती की नोव्हेंबर महिन्याचे पैसे देखील आधीच दिले होते. नोव्हेंबर महिन्याचे पैसे देखील सरकारनं आधीच वाटून टाकले होते. आमचा हेतू स्पष्ट आहे, आमची देण्याची वृत्ती आहे. आम्ही लाडकी बहीण योजनेचा घेतलेला निर्णय निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घेतलेलाच नाही आहे. ऑक्टोबर महिन्यात आम्ही नोव्हेंबर महिन्याचा हप्ता देखील दिला आहे. ॲडव्हान्समध्ये सरकारने पैसे दिलेले आहेत, तर हे सरकार ॲडव्हान्स देणार आहे, ॲडव्हान्स घेणार नाही असंही म्हणाले. आणि एका विशेष सभेमध्ये बोलत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे असंही म्हणाले की लक्षात घ्या, ही योजना आम्ही कधीही बंद पडू देणार नाही. तुम्ही जेवढे आम्हाला ताकद द्याल तर आम्ही तुम्हाला 1,500चे 2,000 करू, 2,000चे 2,500, 2,500चे 3,000, 3,000चे किंबहुना पुढचेही पैसे तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे. त्यांचं म्हणणं एकच आहे की महिलांना आम्हाला लखपती झालेलं बघायचं आहे. महिला स्वावलंबी त्याचबरोबर आर्थिकदृष्ट्या स्थिर झालेलं मुख्यमंत्र्यांना बघायचं आहे. तर त्यामुळे या योजनेची अंमलबजावणी ही नक्कीच पुढे चालून जबरदस्त रीतीने होणार आहे. त्यातच पुढच्या हप्त्यांविषयी प्रश्न जो निर्माण झाला होता तर त्यामध्ये अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आलेली आहे. त्यामुळे जसं ही आचारसंहिता उठेल, जशा या निवडणुका होतील तसं लगेचच या योजनांची अंमलबजावणी पूर्ववत होईल. योजनांची जी अंमलबजावणी असेल, याचा लाभ येणं असेल, 6वा 7वा हप्ता असेल, बोनस असेल किंवा इतरही काही गोष्टी कोणाच्या मागचे हप्ते राहिले असतील तर ते नक्कीच जमा होईल असा विश्वास देखील त्यांनी त्या ठिकाणी दिलेला आहे. त्यामुळे काळजी करण्याची त्या ठिकाणी आता गरज नाही आहे. सगळे हप्ते तुम्हाला हे वेळेवर त्या ठिकाणी मिळणार आहेत. बोनस देखील त्या ठिकाणी जो आहे, जो ठरवला गेला होता किंवा ज्याविषयी चर्चा सुरू होत्या तो देखील मिळण्याची शक्यता आहे. तुमचा डिसेंबर जानेवारीचा हप्ता असेल, आता नोव्हेंबरपर्यंत क्लिअर झाले, तर तो देखील तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी आचारसंहिता उठता क्षणी त्या ठिकाणी मिळेल. कारण की लाडक्या बहिणींविषयी सरकार फार संवेदनशील आहे, खूप ॲक्टिव्ह आहे आणि महिलांच्या त्या ठिकाणी लाभ देण्यामध्ये कुठलीही कसूर त्यांनी केलेली नाही. तर अशाच पद्धतीनं हा अपडेट होता योजनेविषयी. तर अपडेट जास्तीत जास्त महिलांना शेअर करायला विसरू नका. चॅनलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.